नमस्कार. मी भाऊसाहेब मोरे पाटील. ही माझी पत्नी सौलता. हिला साधारण 15-16 वर्षापूर्वी दाताचा प्रॉब्लेम आला होता. तिचे दात दुखत होते आणि मग आम्ही पुण्याला ट्रीटमेंटला जात होतो. तिथे एका हॉस्पिटलमध्ये तिच्या दातासाठी ब्रिज केलं होतं. साईडच्या दातावर आतले दात ब्रिज केले होते आणि मग परंतु ते काही सक्सेस झालं नाही, दुखायला लागले होते. त्यावेळेस माझे त्या काळात 1 लाख रुपये जवळपास पुण्याला गेले. आणि त्यानंतर मग माझे मित्र होते ऍडव्होकेट ऍडव्होकेट भास्करराव कुंदे. त्यांनी मला एक सजेशन केलं की श्रीरामपूरमध्ये एक चांगले डॉक्टर आहेत, मी त्यांच्याकडे काम केलंय, डॉक्टर प्रणव ठाकूर म्हणून, तर तुम्ही एकदा त्यांच्यात दाखवून बघा. तर मी इथे आलो, पत्नीला घेऊन आलो, तिला दाखवलं आणि त्यांनी सांगितलं काय नाही, आपण याला आता टेक्नॉलॉजी चेंज झालेली, आपण डेंटल इम्प्लांट म्हणून काय टेक्नॉलॉजी आली ते आपण करूया. मी म्हटलं काहीच हरकत नाही, आपण करू. त्यानंतर मग मी त्याचे काही दिवस ट्रीटमेंट घेतली, इम्प्लांट केला आणि इम्प्लांट केल्याच्या नंतर आज जवळपास 13 वर्ष झाले. कोणत्या प्रकारे त्यांना काही त्रास नाही. फक्त अधूनमधून डॉक्टरचा सल्ला असा आहे की त्याला स्केलिंग केलं पाहिजे. ते आमच्याकडून एकदा थोडं उशीर झालं, पण आता ते ठीक झालंय, प्रॉब्लेम कुठलाच नाही. माझा मुलगा, माझी मुलगी, 2 मुली आहेत मला. एक मुलगी माझी USC मध्ये आहे, तिचा मुलगा 10 वर्षाचा आहे. त्याच्या दाताची ट्रीटमेंट ते टेलिफोनिक विचारतात, डॉक्टर माझ्या मुलाचे दात पडलेत, काय करू, असं इतक्या बारीक सारीक गोष्टी या डॉक्टरकडून आम्हाला माहिती मिळते. आणि प्रत्येक फोनला अँसरिंग असतं, कधी फोनला अँसरिंग नसतं असं होतच नाही. आणि त्यामुळं आमचा इतका विश्वास वाढलेला आहे की कोणालाही दाताचं काम करायचं असेल, काही दातात दुखणं असेल, तर तुम्ही डोळे झाकून डॉक्टर ठाकूरांकडे या आणि बरे होऊन जा. एवढंच मी आपल्याला विनंती करतो. नमस्कार.